श्री क्षेत्र कनकेश्वर हे अलिबाग मधील एक लोकप्रिय ठिकाण आहे. अलिबाग पासून सुमारे 13 किलोमीटर अंतरावर शहराच्या ईशान्य दिशेला श्री कनकेश्वरचा 900 फूट उंचीचा डोंगर आहे. समुद्र सपाटीपासून देवस्थानाची उंची साधारण 1275 फूट इतकी होईल. श्री कनकेश्वरला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. त्यातील पहिला मार्ग मापगाव मार्गे तर दुसरा मार्ग हा शिराड मार्गे आहे. कनकेश्वर जवळ पाहण्यासारखी इतर ठिकाणे म्हणजे श्री राम सिद्धिविनायक मंदिर, श्री काल भैरव मंदिर, श्री विष्णू मंदिर, श्री मारुती मंदिर, ब्रह्मकुंड, देवी पांतुरबाईचे मंदिर, गायमुख आणि व्याघ्रेश्वराचे पठार इत्यादी आपल्याला पाहावयास मिळतात. चला तर मग पाहूया आपण पुढे आपल्याला जाताना काय काय पाहायला मिळते. याची माहिती तुम्हाला मी पुढे देणार आहे. थोड्या पायऱ्या चढून झाल्यानंतर आपल्याला वरती ठिकठिकाणी बसण्यासाठी जागा केलेल्या दिसतात. थोड्या पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला वरती बसण्यासाठी जागा बघायला मिळते. इथून थोडे वरती गेल्यानंतर आपल्याला इकडे कचरा टाकण्यासाठी एक टाकी दिसते. थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला बसण्यासाठी जागा दिसते आणि त्याच्यावर शेड बांधलेली आपल्याला दिसते. तेथून थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला टपऱ्या दिसतात, परंतु पावसाळ्यामध्ये त्या टपऱ्या बंद असतात. त्या टपऱ्यांवरती आपल्याला खाण्याची सोय होते. थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला पुन्हा एक शेड बघायला मिळते. पायऱ्या चढून थकवा आला तर इकडे बसण्यासाठी जागा देखील दिसते. थोडा पुढे आल्यानंतर कनकेश्वराची पाऊल खूण असलेली आपल्याला पायरी बघायला मिळते. येथून थोडा पुढे चालल्यानंतर आपल्याला एक हात पकडण्यासाठी एक लोखंडी ग्रिल लावलेली दिसते. त्या ग्रिलला हात धरून आपण चढू शकतो. तांबा दगडातील पायऱ्या कोरलेल्या असल्याने आणि रस्ता रुंद असल्याने काळजी करण्यासारखे काहीच नाही. थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला एक पाण्याची टाकी बघायला मिळते. येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याच्या बाजूलाच एक बसण्यासाठी शेड देखील आहे. त्याच्या थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला सरळ पायऱ्या बघायला मिळतात. ज्या पायऱ्या चढताना आपल्याला कोणताही थकवा जाणत नाहीये. या पायऱ्या फ्लॅट असल्यामुळे आपण येथून लवकर चढू शकतो. थोडा वरती चढल्यानंतर थोड्याच अंतरावर आपल्याला एक छोटेसे शिव मंदिर बघायला मिळते. हे शिव मंदिर मध्यभागी आहे. हे शिव मंदिर रस्त्याच्या मधोमध आहे.
या मंदिराच्या समोरच एक छोटीशी शेड देखील आहे आणि तिकडे बसण्याचीही जागा आहे. मंदिरामध्ये आपल्याला एक शिवलिंग बघायला मिळते. थोडे पुढे आल्यानंतर आपल्याला एक कमान दिसते आणि त्या कमानच्या बाजूलाच एक हनुमान मंदिर आहे. त्या मंदिराचे बांधकाम चालू आहे. हनुमान मंदिराच्या समोरच ब्रह्मकुंड बघायला मिळते. त्या ब्रह्मकुंडामध्ये भरपूर लोक पोहत असतात. तसेच त्यामध्ये मासे देखील पाहायला मिळतात. थोडा पुढे आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूस मोहनगिरी या तपस्यांची समाधी बघायला मिळते. त्याच्या समोरच आपल्याला कनकेश्वरचे मंदिर बघायला मिळते. मंदिराच्या बाजूला छोटी छोटी मंदिरे देखील पाहावयास मिळतात. मंदिराच्या डाव्या बाजूने गेल्यावर आपल्याला शेषनागाच्या आकाराची मानपोई बघायला मिळते. मंदिराच्या समोरच आपल्याला कळश बघायला मिळतो. कळशाच्या बाजूलाच नंदी बघायला मिळतो. मंदिरामध्ये आपल्याला एक शिवलिंग बघायला मिळते. हे या मंदिरातील प्रमुख शिवलिंग आहे. शिवलिंगाच्या वरती ओमाची प्रतिकृती आहे. मंदिराचं बांधकाम हे दगडी असून मंदिरामध्ये देवांच्या मूर्त्या दिसतात. मंदिराच्या समोरच आपल्याला एक तलाव पाहायला मिळते. मंदिराच्या उजव्या बाजूला एक शिव मंदिर बघायला मिळते. त्या शिव मंदिराच्या बाजूला आपल्याला श्री विष्णूचे मंदिर बघायला मिळते. ज्यामध्ये आपल्याला विष्णूची मूर्ती पाहावयास मिळते. विष्णू मंदिराच्या बाजूलाच एक नंदी बघायला मिळतो. त्याच्या समोरच आपल्याला श्री राम सिद्धिविनायक महाराजांचे मंदिर बघायला मिळते. मंदिरामध्ये गणपतीची मूर्ती असून गणपतीच्या बाजूला रिद्धी सिद्धीच्या मूर्त्या देखील आहेत. त्या मंदिराच्या बाजूलाच कालभैरव मंदिर देखील बघायला मिळते. इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला एक शिव मंदिर बघायला मिळते. त्या शिव मंदिरामध्ये आपल्याला शिवलिंग बघायला मिळते. त्या शिव मंदिराच्या बाजूलाच आपल्याला दुसरे एक शिव मंदिर बघायला मिळते. त्या शिव मंदिरात देखील आपल्याला एक शिवलिंग बघायला मिळते. त्याच्या बाजूलाच आपल्याला गौमुख बघायला मिळते. गौमुखाच्या समोरच असलेल्या घरांवर आपल्याला माकडे उड्या मारताना दिसतात. त्यानंतर आपला परतीचा प्रवास सुरू होतो. पुढे आल्यानंतर आपल्याला बहिरोलेकडे जाण्यासाठी रस्ता दिसतो.
पुढे आल्यानंतर आपल्याला देखावा बघायला मिळतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.